महाराज की जय भवानी। महादेव प्रमुख सन्मान्य राजाभाऊ नारकर आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे। शिवसेना सचिव सन्माननीय पिनाकी राऊत साहेब आणि संपूर्ण शिवसेना परिवार मित्र माननीय सुधीरभाऊ शिंदे यांच्या या आजच्या कौतुक सोहळ्यासाठी आम्हाला उपस्थित राहायचंच होतं, पण आनंद झाला। सुधीरभाऊ अनेक वर्ष प्रामाणिकपणे ज्या युनिटमध्ये तुम्ही सर्व्हिस केली, नोकरी केली, भारतीय कामगार सेनेचं शिवसेनेचं प्रतिनिधित्व त्या कंपनीमध्ये केलं अत्यंत प्रामाणिकपणे। आणि कामगार क्षेत्रामध्ये काम करणारा माणूस कितीतरी त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं तर तो आरोपाविना राहिला असं कधी झालंच नाही। मॅनेजमेंटशी जवळीक असणारे नेते, कामगारांच्या हिताच्या विरोधात जाणारे लीडर म्हणून नेहमी युनियन लीडरचा उल्लेख केला जातो, पण सुधीरभाऊ त्याला तुम्ही अपवाद ठरला। तुम्ही प्रामाणिकपणे निष्ठेने त्या युनिटमध्ये काम केलं आणि शेवटपर्यंत भगवा झेंडा फडकवत ठेवला। ही तुमची कर्तव्यनिष्ठा ही आमच्यासाठी खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे। आजचा हा कौतुक सोहळा आणि त्या सोहळ्याच्या निमित्ताने तुमचं कौतुक नव्हे तर प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला ज्या वेळेला आम्ही इथे येतो त्या वेळेला हे आमचं हक्काचं घर वरती ठरलेलं असतं। मिटिंगसाठी विचारायचं नाही, परवानगी घ्यायची नाही, आम्ही येणार म्हणून सांगायचो, वरती खुर्च्या टाकून मिटिंगच्या तयारी केलेली असायची। आणि अशा पद्धतीने केवळ आणि केवळ राजकारणाचा बाजार एकीकडे होत असताना तुम्ही मात्र निष्ठा म्हणजे काय असते, श्रद्धा काय असते हे तुम्ही तुमच्या वागणुकीने आणि तुमच्या कर्तव्य बुद्धीने दाखवून दिलेलं आहे। सुधीर भाऊ हे सुद्धा सर्व राजकारणातल्या लोकांना स्फूर्ती घेणारं हे तुमचं वर्तन आहे। आज तर सध्या झालंय की अनेक राजकारणातले लीडर बाजारात त्यांनी आपल्याला विकायलाच ठेवलंय, ज्यांना पाहिजे त्यांनी घेऊन जावं। कोण 2 लाख देतो, कोण 5 लाख देतो, कोण 50 खोके देतो आणि मग ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी त्याप्रमाणे निघून जातात। पण राजकारणातला कोणताही फायदा न मिळताना सुद्धा प्राण असेपर्यंत ज्या पक्षाने जन्म दिला राजकारणाचा त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी प्रामाणिकपणे राहणारे सुधीरभाऊ शिंदेसारखे कार्यकर्ते हे जोपर्यंत आहेत तोपर्यंत ह्या लोकशाहीला कदापि धोका निर्माण होणार नाही, कदापि हार पत्करावे लागणार नाही। ठीक आहे, काळाच्या ओघात पुढे मागे होणं शक्य आहे, परंतु एकदा मागे घेतल्यानंतर वाघासारखी झेप घेण्याची वृत्ती आणि तो स्वभाव कसा असायला पाहिजे तर त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सुधीरभाऊ जोशी। त्यांच्या भाषणाचा एक शेवट ठरलेला असतो, ते कधी घोषणा देताना बेगडीपणा आणत नाही, पोकळ घमेंडीपणा ठेवत नाही, तर नेहमीच जय जयकाराची घोषणा द्यायची तर सुधीर शिंदेनीच द्यायची। जय 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 महाराष्ट्र, जय 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 भवानी अशी घोषणा देणारा एकमेव जबरदस्त बाळासाहेबांचा कार्यकर्ता सुधीर शिंदे। आणि तुमचं नेहमीच कौतुक करायला पाहिजे की शेवटपर्यंत ही घोषणा जपून ठेवली आणि जपून ठेवणारच आहात। या कार्यक्रमाची गोडी घेण्यासाठी जेवणाची जरी गोडी आज मी घेतली नाही तरी अनेक वेळेला सुधीर भाऊ हक्काने आपल्या घरामध्ये येण्याचं भाग्य मला मिळालेलं आहे। मला आता जनशताब्दी ट्रेन पकडून जायचं आहे, कारण पुन्हा एकदा रात्री आणखी अजून एक लग्न अटेंड करायचं मला झूला।
त्यामुळे ते लग्न सुद्धा आता कार्यकर्त्याचंच आहे, त्यामुळे मुस्लिम कार्यकर्ता आहे, त्यामुळे त्यांच्याकडे 2 वाजेपर्यंत गेलं तरी चालतं. आणि म्हणून त्या लग्नाला जायचं असल्यामुळे सुधीर भाऊ आपली परवानगी घेतो, आपली माफी मागतो. पण आपल्या ह्या रिटायरमेंटच्या आयुष्यामध्ये तुम्ही जरी तिकडून रिटायर झालेला असलात तर या भगव्यासाठी तुमची रिटायरमेंट आम्ही मान्य करायला तयार नाही. कारण तुमची रिटायरमेंट जोपर्यंत तुमच्या मनातला हेतू साध्य होत नाही, जोपर्यंत आपला भगवा तुम्हाला अपेक्षित असल्याप्रमाणे फडकत नाही, तोपर्यंत रिटायरमेंट नाही. आणि म्हणून तुमच्या उर्वरित जीवनामध्ये तुम्हाला सुख, शांती, समृद्धी ही शुभेच्छा देत असताना आता शिल्लक राहिलेला वेळ, पूर्वी सुद्धा तुम्ही पूर्ण वेळ आपल्या पक्षाचं काम करत होता, आता सुद्धा त्याच पद्धतीने तुमच्या आशीर्वादाची अपेक्षा करतो आणि जगदंबेकडे प्रार्थना करतो आमच्या सुधीर भाऊंना आणि त्यांच्या उभयतांना, त्यांच्या परिवाराला निरोगी दीर्घायुष्य दे. आणि म्हणून तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देऊन माझे 2 आजच्या आमच्या लाडक्या मित्राचा सेवा निवृत्तीचा कार्यक्रम आणि वाढदिवसाचाही कार्यक्रम या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे माजी आमदार, आता नुकतेच देवरुखतून आलेले सुभाषजी मनेसाहेब, वाशिष्ठी दुग्ध व्यवसायाचे संस्थापक माननीय प्रशांतजी यादव साहेब, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रतापराव शिंदे, शिवसेनेचे तालुका प्रमुख विनोदजी झगडे, त्याचबरोबर सत्कार मूर्ती ज्यांचा खरोखर सगळ्यांनी या भागातील वाघ म्हणून ज्यांनी उल्लेख केला आहे ते आमचे मित्र सत्कार मूर्ती सुधीरभाऊ शिंदे, त्याचबरोबर शिरगावचे सोसायटीचे माजी चेअरमन आणि आमच्या 3 गाव देवस्थानमध्ये काम करणारे भाई शिंदे, श्रीरामजी पवार, सतीजी शिंदे, त्याचबरोबर चिपळूण तालुक्याचे माजी सभापती आणि आमचे मित्र बळीरामदादा शिंदे, प्रत्येक गावातून आलेले सर्व पदाधिकारी, जे के फाईलमधून आलेले सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ बंधू भगिनींनो, त्याचबरोबर या ठिकाणी आता उपस्थित असलेले शिवसेनेचे संदीपजी सावंत, आमचे मित्र प्रभाकरजी जाधव आणि जमलेले सर्व ग्रामस्थ बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी सुधीरभाऊंचं निवृत्त झालेले आहेत, ते कामातून झालेले आहेत. सुधीरभाऊंना एकच सांगेन, कारण बऱ्याच वक्त्यांची इथं भाषणं होणार आहेत, की तुम्ही जरी निवृत्त झाले असाल पण आमच्या इथे तुम्ही पक्षाचं काम कराल ते तुम्हाला सांगायची आवश्यकताही नाही, कारण तुम्हाला ती पहिल्यापासून आवड आहे. पण आमच्या शिरगाव, कुंभारी, पोपरी या 3 गावांमध्ये महाकाली देवस्थानमध्ये आपण आता वेळ द्या, कुठली कारण सबब सांगू नका सुधीरभाऊ, कारण ज्यावेळी आम्ही तुम्हाला संपर्क साधायचो त्यावेळी तुम्ही आज दुटीवर आहे, पण मी रिटायर झाल्यानंतर निश्चितपणे वेळ देईन. फक्त आज तुमच्यासारख्या कार्यकर्त्याची या ठिकाणी नितांत गरज आहे, आवश्यकता आहे, कारण आपण या 3 गावचं कुटुंब म्हणून या ठिकाणी राहतो. आज आपण बऱ्याच वक्त्यांनी इथं सांगितलं, तुमचं कौतुक केलं आणि खरी वस्तू ती, कारण ज्यावेळी सुरुवातीला शिवसेनेची शाखा ज्यावेळी सुरुवात झाली तेव्हा शिरगाव कुंभारीची तुमच्याच नेतृत्वाखाली शाखा ओपन झाली, तो दिवस आजही आम्हाला आठवतोय. तुम्हाला भावी आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना वंदन करतो. आज आपले सुधीरभाऊ शिंदे यांचे सेवापूर्ती आणि 60व्या
माजी आमदार जी सुभाषजी बने, प्रशांतजी यादव, उपजिल्हा प्रमुख प्रतापराव शिंदे, तालुका प्रमुख विनोद झगडे, आपले सत्कारमूर्ती सुधीर भाऊ आणि सौभाग्यवती वहिनी आणि या कार्यक्रमाला उपस्थित झाले सर्व बंधू आणि भगिनींनो, सुधीर भाऊंबरोबर बोलायचं तो एक धगधगता निकारा. खरं तर अन्याय अत्याचार ज्याला सहन होत नाही, भ्रष्टाचाराचा ज्याला संताप येतो, अशा नेकीच्या कार्यकर्त्यांची संघटना म्हणजे शिवसेना आणि त्या शिवसेनेचा सुधीर भाऊ आमचा मावळा कडवट शिवसैनिक, कडवट शिवसैनिक. सुधीर भाऊला जिथं जिथं संधी मिळाली, मग ते शाखा प्रमुख असेल, विभाग प्रमुख असेल, तालुका प्रमुख असेल, तालुका समन्वयक असेल, ग्रामपंचायतीचे सरपंच असेल किंवा JK5च्या कामगार सेना असेल, जिथं जिथं त्यांना संधी मिळाली तिथं त्यांनी आपल्या कार्याची छाप पाडली आणि आज ते या 60 वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त होत आहेत. मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. परमेश्वरानं त्यांना दीर्घ आयुष्य द्यावं अशी परमेश्वराला प्रार्थना करतो आणि त्यांच्या शतक महोत्सव सोहळ्यात सहभागी होण्याचं भाग्य आम्हाला लागो आणि वहिनींची साथ त्यांना अखंडपणे लाभो अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद शिंदे साहेब. यानंतर आमचे मित्र पत्रकार संघटनेचे सन्माननीय निसारभाई शेख आपलं 2 शब्द मनोगत इथं व्यक्त करतील. आदरणीय व्यासपीठ, मी जास्त वेळ घेणार नाही, 2 मिनिटं दिली फक्त. एकच गोष्ट सांगतो, आमचा श्रीभाऊंना चिमटा काढण्याचा स्वभाव माझा आहे आणि एकदा मी सहजपणे मुळात घेत होतो. श्रीभाऊंना म्हणलं, भाऊ सगळे तिकडे निघालेत तर तुमचं काय? भाऊ म्हणले, अरे बाबा मी कुठे जाणार नाही, मी लढवया शिवसैनिक आहे, कारण मी कधीही कुठे जाणार नाही, कारण मी हाडामासा शिवसैनिक आहे. दुसरी गोष्ट एक सांगतो, मी त्यांच्या स्कूटरवरती बसून आलोय भाऊ तुमच्याकडे. मी जेव्हा खेडी IIT मध्ये होतो त्यांच्या स्कूटरवरती बसून आलोय आणि हेराफेरी केली, म्हणजे बऱ्याच ठिकाणी अभ्यास घेतलाय भाऊंचा. ज्या टायमाला भाऊ कंपनीमध्ये होते आणि निळा डेस्कवरती होते आणि अचानक फोन आला वैभव पवारांचा आणि भाऊंना त्यांनी सांगितलं की तुम्हाला तालुका प्रमुख पद मिळालंय. भाऊ तो अनुभव तुम्ही कधीच करा, कारण का आम्हाला सगळ्यांना ऐकायचं आहे. कारण आपल्या चिपळूणमध्ये असे 2 ठाणे भाग आहेत, एक तर आमचे सूर्यभाऊ आहेत आणि तिकडे संदीप सावंत आहेत. कारण का मी खरंच चिपळूणमध्ये पण फिरतोय, इकडे पण फिरतोय, पण खरंच पाहिलं ना तर एक निष्ठावंत शिवसैनिक असा होता तो सुधीरभाऊ शिंदे सारखा असावा, ज्याच्या हाडामासात रक्तमासात शिवसेना आहे ना, ते सुधीरभाऊ शिंदे असो. परवा मुलाखत घेत होतो, भाऊ म्हटलं, भाऊ आता कसं करणार, कारण का आता शिवसेनेची वात विजलेली आहे, ती कशी पेटणार? भाऊ म्हटले, अरे काय नाही, पुण्या नव्या जोमाने आम्ही पेटणार, कारण ते गाणंच आहे, पुण्या नव्या जोमाने पेटूया मशाळी. खरंच भाऊ उदंड आयुष्य लाभो. आणि आता तुम्ही म्हणजे मगाशी मला वाटतं त्यांचा चिरंजीव म्हणत होता सोहम की सुधीर भाऊ म्हणजे अपडेट व्हर्जन 2.0 सुरू झालंय, त्यामुळे तुम्हाला वरच्या लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. माननीय बाळासाहेब ठाकरे, आजच्या सत्काराच्या निमित्तानं माझे गुरु संगमेश्वर मतदारसंघाचे माजी आमदार सुभाषजी बने साहेब, खऱ्या अर्थानं ह्या चिपळूण मतदारसंघाचे आमदार लोकांनी खऱ्या अर्थानं आमदार केलं. चिपळूण मतदार फक्त संगमेश्वर नाही, लोकांनी खऱ्या अर्थानं, बरोबर ना? फक्त मी डायरेक्ट लोकशाहीच्या माध्यमातून बोलू शकत नाही, पण मनापासून तुम्हाला फोन करायचा पण धाडस होत नव्हतं. तुम्हाला मी सांगतो, आम्ही असा तळमळीचा कार्यकर्ता आहे, थोड्यासाठी आपला पराजय तर मानायलाच तयार नाही. इतक्या कमी वेळेमध्ये इतकी मतं आणि इतक्या लोकांनी आपल्याला मान्य केलं. ते प्रशांत यादव साहेब, माझे मित्र दुसरे वाघ, आता मगाशी पण म्हटले सगळ्यांना सगळेच वाघ आहेत इथं, आमचे प्रतापराव शिंदे साहेब, दुसरे माझे सहकारी मित्र सुधीर भाऊ आणि ज्यांच्या सर्वच प्रभाकरराव जाधव, बळीराम गुजर साहेब, सर्वच मान्यवर व्यासपीठ बंधूंनो, आज सुधीर भाऊंचा वाढदिवस आणि मगाशीच म्हटले निवृत्तीचा. मी निवृत्ती शब्द नोकरीचा मानणारा कार्यकर्ता नाही, कारण नोकरी करत असताना इतकं संघटनेला, नोकरी आपलं घर आपला प्रपंच सांभाळून संघटनेत एवढा वेळ देऊ शकतात, सेवा करू शकतात. आणि म्हणून आता निवृत्तीपेक्षा खऱ्या अर्थानं जीवनाची जी सुरुवात आहे हे मानण्यासाठी आणि ह्याची शुभेच्छा देण्यासाठी हे सर्व मान्यवर व्यासपीठ आणि आपण सर्व उपस्थित आहात. खरं तर आपल्या जीवनाच्या प्रवासामध्ये आपण म्हणतो पाण्यापेक्षा तहान किती आहे, पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते बांधवानो.
पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते, मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते, मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते. या जगात प्रेम तर सर्वच करतात, या जगात प्रेम तर सर्वच करतात, प्रेमापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते. आणि जो विश्वास आपण शिवसेनेवरती दाखवलात, जो विश्वास आपण आपल्या नोकरीवरती दाखवलात, आणि म्हणून ही जी सर्व मंडळी आहे, हे जे व्यासपीठ आहे, हे व्यासपीठ या निमित्तानं संपूर्ण आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आलेलं आहे. आणि म्हणून निवृत्ती हा शब्द काढू नका. आज खऱ्या अर्थानं पक्षाला गरज आहे, खऱ्या अर्थानं पक्षाला ताकदीची गरज आहे. आणि आपला आदेश आल्यानंतर आमचे वास्कर साहेब यांनी तुमचा निरोप मला पाठवला, बने साहेबांचा निरोप आला, आणि म्हणून निष्ठावंत शिवसैनिक म्हणून सुद्धा मी या प्रामाणिकपणे थांबलो, नाहीतर काही जणांची पुस्तकं सुद्धा बंद झाली असती. आणि म्हणून निष्ठा जिला काय म्हणतात ती तुमच्याकडनं शिकलो, आणि म्हणून शांत राहिलो, नाहीतर या व्यासपीठावर सुद्धा आलो नसतो. हक्कानं आलो, हक्कानं प्रामाणिक काम केलं, हक्काने ज्या ज्या ठिकाणी यादव साहेब जे जे काय शक्य आहे, आणि म्हणून ते प्रामाणिक काम केलं. आणि म्हणून हरिनामामध्ये म्हटलंय, हरिनाम आपण सगळेजण घेतो, बरोबर ना? घे 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 हरिनाम घे, काय म्हटलंय महाराजांनी एका, घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे. काय लोक मायेच्या पाठीमागे गेले, पैशाच्या पाठीमागे गेले, हरामाचा पैसा कमवला. पण आपण, तुम्ही प्रामाणिक, निष्ठा, जय पराजय आपल्याला निश्चित आले, निश्चित, पण तुम्ही हटलात नाही, ह्याच्या पुढे तर हटूच शकत नाही. घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे, हात लावून नशिबाला रडतोय ठाई ठाई संसारापायी. पण संसार म्हणजे काय, काही जणांना कळलंच नाही. तुम्ही मनशानं पैसा अडका, एका महाराजांनी काय सांगितलंय, तुम्ही मनशानं पैसा अडका तो हितच राहतो बरं का, माणूस मेल्यावरच संघ एकच मातीचं मडका. ते मडकं सुद्धा आपण काय करतो, फोडून टाकतो, ठेवतो का? नुसते पैशाच्या पाठीमागे काय काय लोक राहतात. आणि म्हणून पुढे ते महाराज सांगतात, घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे, हात लावून नशिबाला रडतोय टाई टाई. या संसारापायी तुम्ही मनशानं घरदार, तुम्ही मनशानं घरदार, हितच राहतं सारं, माणूस मेल्यावर त्याचा गावाबाहेर घर. आणि म्हणून सुधीर भाऊ तुम्हाला मनापासून शुभेच्छा यासाठी देतो. उर्वरित आयुष्य आहे हे संघटनेसाठी आणि प्रामाणिक समाजसेवा करण्यासाठी घालवा, आणि घालवाल यासाठी शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलो. आपल्याला सर्वांनाच या ठिकाणी बोलायचं आहे, फक्त मी एवढीच विनंती करतो, मला या ठिकाणी खेळला जायचं आहे एका कार्यक्रमाच्या निमित्तानं, म्हणून रजा घेतो, आपल्याला नमस्कार करतो, आपल्याला दीर्घ आयुष्य लाभो इतकीच या ठिकाणी परमेश्वरा माझ्या कुलस्वामीला प्रार्थना करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद. आराध्य दैवत छत्रपती शिवराय, माननीय सुधीरभाऊ शिंदे शिवसेना तालुका समन्वयक, माजी तालुका प्रमुख यांच्या वाढदिवस आणि निवृत्ती सोहळ्याचा निमित्तानं विचारमंचकावर उपस्थित असलेले आम्हा सर्वांचे मार्गदर्शक, संगमेश्वर विधानसभेचे माजी आमदार डॉक्टर सुभाषजी बनेसाहेब, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस सन्माननीय प्रशांतजी यादव साहेब, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सन्माननीय प्रतापरावजी शिंदे, ज्यांच्या दमदार शैलीमध्ये आपण ज्यांचे विचार ऐकलेत ते माझे सहकारी मित्र आणि माजी तालुका प्रमुख सन्माननीय संदीपजी सावंत, चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय बळीरामदादा शिंदे, सन्माननीय प्रभाकरजी शिंदे, भाई शिंदे, सन्माननीय सतीश शेठ शिंदे, या विभागाचे विभाग प्रमुख माझे सहकारी मित्र सन्माननीय राजाभाऊ नारकर, उपविभाग प्रमुख सन्माननीय बाळूशेठ शिंदे, या गावच्या प्रथम नागरिक सन्माननीय नीताताई शिंदे, या कार्यक्रमानिमित्तानं उपस्थित असलेले सर्वच मान्यवर मंडळी, विशेषतः माजी समाज कल्याण मंत्री सन्माननीय मोहिते साहेब, उप तालुका प्रमुख सन्माननीय बळीरामदादा गुजर, उपस्थित सर्व मान्यवर, विशेषतः सुधीर भाऊंच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे प्रमुख मंडळी, या गावचे शाखा प्रमुख सन्माननीय तुषारजी शिंदे, अजयराव शिंदे, आमचे मित्र सन्माननीय उमेशजी चिपळूणकर, आमचे बाळू शिंदे आणि सर्वच त्यांचे सहकारी, आणि या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, खऱ्या अर्थानं सुधीर भाऊंचा आजचा हा वाढदिवस आणि निवृत्ती सोहळा आणि या निमित्तानं आजचा हा भव्य आणि दिव्य कार्यक्रम, खऱ्या अर्थानं सुधीर भाऊ ना एक शिवसैनिक म्हणून
गेले तब्बल 3 दशकं मी भाऊंबरोबर काम करतोय आणि खऱ्या अर्थाने शिवसैनिक कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे सुधीर भाऊ आहे. मगाशी निसरबाई बोलले की मी अधूनमधून सुधीर भाऊंना चिमटे काढतो, पण मला वाटतं भाऊनी कधी तुम्हाला पंजा मारला नाही, कारण चिमटा काढायला जा आणि तुम्हाला पंजा बसला तर तो तुम्हाला सोसणार नाही निसरजी. कारण की एक कडवा शिवसैनिक अनेक वेळेला काम करत असताना बाळासाहेबांचे विचार घेऊन एक काम करणारा शिवसैनिक, एक ग्रामपंचायत सदस्य ते शिरगाव सारख्या ग्रामपंचायतचा सरपंच, तर अनेक शिवसेनेची पदं घेऊन चिपळूण चालत एक उत्तम तालुका प्रमुख म्हणून ज्यांनी काम केलं. आणि हे काम करत असताना निस्वार्थी आणि संघटनेवर प्रेम कसं असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे भाऊ. आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी अनेक राजकीय मंडळी व्यासपीठावर आहेत. अनेक वेळेला आमच्या अनेक गोष्टी भाऊंना पटत नाहीत, आमच्या काही गोष्टी भाऊंना पटत नाहीत, कारण की आम्ही अनेक वेळेला काही ऍडजस्टमेंट करतो. निवडणुकीच्या राजकारणामध्ये काही बिरजेची वजाबाकीची केंद्र करत असतो. भाऊंकडे फक्त एकच विषय असतो, 100% शिवसैनिक आणि 100% संघटना. मधला विषय भाऊंना काय कळत नाही, म्हणजे तो पटतच नाही. कारण की आजपर्यंत भाऊ काम करताना त्यांचं म्हणणं हेच असतं की जो माणूस संघटनेवर प्रेम करतो, निष्ठेनं काम करतो, मग पदं येतील पदं जातील, जे पराजय जो काय असेल त्याला समोर जायचं, पण कोणत्याही प्रकारची तडजोड ही भाऊंना कधीही मान्य नाही. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आज जेकेतली अनेक मंडळी या ठिकाणी बसली आहेत. जेके फाईलमध्ये भाऊंनी युनियनचं नेतृत्व केलं, परंतु दिघे साहेबांच्या मृत्यूनंतर शिवसेनेच्या युनियनवर भाऊ बंदी आली आणि मला वाटतं एकमेव असा कामगार असेल तर कोणत्याही संघटनेत नव्हता. म्हणजे आमच्या शिवसेनेच्या विचाराचे काम करणारे अनेक कामगार जेकेमध्ये होते, परंतु शिवसेनेच्या विचाराची संघटना नाही ना, मग त्या संघटनेत काम करायचं नाही या विचाराने भाऊ अलिप्त राहिले. अशा प्रकारचं नेतृत्व म्हणजे सुधीर भाऊ आहेत. खूप चांगल्या पद्धतीनं सुधीर भाऊ काम करतात. आज देखील यादव साहेब परवाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भाऊनी संपूर्ण तालुक्यामध्ये काम केलं. तालुक्यामध्ये नव्हतं, विधानसभा क्षेत्रामध्ये विधानसभेमध्ये देखील राजूशेठ भागवत आणि भाऊनी खूप मोठं काम केलं. प्रत्येक अनेक वाडी वस्त्यांमध्ये जाऊन भाऊनी भेट घेतली. अशा प्रकारे भाऊंचं काम आहे. खऱ्या अर्थानं भाऊनी या सर्व राजकीय प्रवासामध्ये मगाशी बरेच जण बोलले की सर्वांना पैसे कमवता येतात असं नाही. भाऊनी पैसे नाही कमवले, पण भाऊनी 100% माणसं या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कमवलेली आहेत. विशेषतः हे सर्व होत असताना मी खरोखर आज त्यांच्या अभिजिंतनानिमित्त वहिनींना देखील धन्यवाद देईन. कारण की वाघाबरोबर इतके वर्ष संसार करणं काही साधी गोष्ट नाही. कारण की भाऊ या सगळ्या जीवनामध्ये काम करत असताना सर्व गोष्टीमध्ये वहिनींनी खूप चांगल्या पद्धतीने भाऊंना साथ दिली. आज भाऊंची 2 मुलं चांगल्या पद्धतीने शिकतायत. एक इंजिनियर झाला आणि एक आता डॉक्टर होतोय. त्यामुळे भाऊ त्याच्या स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये देखील भाऊनी आपल्या कुटुंबात देखील खूप चांगल्या पद्धतीने जपलेला आहे. आणि निश्चितपणे आम्हाला खात्री आहे भाऊ, आज तुम्ही जरी नोकरीमधून जरी निवृत्त होत असाल तरी राजकीय क्षेत्रामध्ये तुमचं काम या ठिकाणी नक्कीच चालू राहणार आहे. तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण या ठिकाणी पुन्हा काम करू. आणि मगाशी आपण सांगितलं की शिवसेना हा एक विचार आहे, शिवसेना हा एक विचार आहे आणि हा विचार तुमच्या नेतृत्व घेऊन आपण सर्वांनी पुढे चालू ठेवूया असं या ठिकाणी व्यक्त होतो. पुन्हा एकदा आई भवानी चरणी प्रार्थना करतो, आई महाकाल चरणी प्रार्थना करतो, रामावती चरणी प्रार्थना करतो की तुम्हाला खूप चांगलं आणि निरोगी आयुष्य आई भवानी देव आणि तुमचे आशीर्वाद सर्व आमच्यावर राहोत अशी प्रार्थना या ठिकाणी व्यक्त करतो. चिपळूण तालुका शिवसेनेच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देऊन थांबतो. दसपडीची कुलस्वामिनी श्रीदेवी रामवर्धनीच्या चरणी नतमस्तक होतो. 3 गावचं ग्रामदैवत आई महाकालीच्या चरणी नतमस्तक होतो. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. आज आमचे बंधू माजी तालुका प्रमुख, विद्यमान तालुक्याचे समन्वयक सुधीर भाऊ जयसिंगराव शिंदे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी आणि त्याचबरोबर प्रदीर्घ असं एका व्यवस्थापनामध्ये काम करून निवृत्ती आज त्यांची झालेली आहे. आणि ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित
आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक सन्माननीय माजी आमदार श्रीयुत बनेसाहेब, महाराष्ट्राचे राष्ट्रवादीचे सचिव सन्माननीय यादव साहेब, नुकतंच ज्यांचं मनोगत व्यक्त झालं ते तालुक्याचे तालुका प्रमुख विनोदजी झगडे, आमचे दुसरे मार्गदर्शक माजी सभापती सन्माननीय बळीरामदादा शिंदे, त्याचबरोबर शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख सन्माननीय संदीपजी सावंत, प्रभाकरजी जाधव, या गावच्या प्रथम नागरिक सन्माननीय नीताताई शिंदे, ह्या भागाचे उपतालुका प्रमुख सन्माननीय बळीरामजी गुजर, विभाग प्रमुख राजाभाऊ नारकर, शाखा प्रमुख सन्माननीय तुषार शिंदे आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि ज्यांचा अभिषेकचिंतन सोहळा आहे ते सुधीरभाऊ शिंदे, आपण सगळे भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी आलेले सगळे भाऊंचे हितचिंतक. बऱ्याचशा व्यक्तींनी आता भाऊंच्या बद्दल सांगितले, पण भाऊ हे व्यक्तिमत्वच असं आहे की त्यांच्याबद्दल कितीही बोला तरी आपल्याला आपसूक बोलावंसं वाटेल. अनेक राजकीय पद उपभोगल्यानंतर किंवा राजकीय पदांवरती काम केल्यानंतर मगाशी विनोद झगडे म्हणाले की कोणत्या प्रकारची ऍडजस्टमेंट नाही. मला जसं हवंय, जसा जो ढाचा शिवसेना प्रमुखांनी बनवलेला आहे त्या ढाच्यामध्येच काम करायचं. मग जय पराजय काही होऊ दे, मी त्या ढाच्यामध्येच काम करणार. त्यांना किती वेळा आम्ही समजून सांगितलेलं की निवडणुका लढत असताना वेगवेगळ्या पद्धतीच्या कृत्या वापराव्या लागतात आणि त्या माध्यमातून मार्ग काढावा लागतो. तर त्यांचं म्हणणं असंच आहे, बरोबर आहे की प्रामाणिकपणे ह्या कृत्या तुम्ही एक वेळा वापराल, त्याच कृत्या तुम्हाला नंतर त्रासदायक ठरतात. भले आज हार झाली तरी चालेल, पण आपला जो धोपट मार्ग आहे, पक्षाचा जो आहे, जो बाळासाहेबांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे, त्या शिकवणीच्या माध्यमातूनच जायचं. आणि असे आपल्याला सगळ्यांना आवडते. सुधीर भाऊ, अनेक जण, म्हणजे मुंबईला अशी एक स्टाईल होती पहिली बनेसाहेब की एक मोठा असा जबरदस्त सिनियर पीआय किंवा असा मोठा ऑफिसर असेल तर त्या काळात काय मोठे जिप्सी वगैरे अशा काय नव्हती वाहनं, बुलेट खूप फेमस असायची आणि ती बुलेट घेऊन एखाद्या गल्लीतून मोठ्या चिरा बाजार किंवा भायखळ्यासारख्या मोठ्या गल्ल्यांमधून बुलेट घेऊन निघाला की त्याचे आवाज यायचे आणि सगळे हॉकर्स असतील, आरोपी असतील, कोण असतील ते पळून जायचे. तशी सुधीर भाऊंची बुलेट खालून हल्ली की शिरगावकरांना असं वाटायचं की भाऊ आले, भाऊ आले, भाऊ आले. एक स्वतःचं व्यक्तिमत्व कसं लोकांना हे करायचं की भाऊंची बुलेट आली की सगळे कार्यकर्ते एकदम ताट माने, तुषार वगैरे एकदम की भाऊ आल्यात, आता काय अडचण नाही, आता बघू काय व्हायचं ते. कुणाच्याही समोर आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी दोन हात करण्याची तयारी या माणसाची तेव्हापासून आहे आणि आजही तशीच रग त्यांच्यामध्ये आहे. अनेक अशा पदांवर काम करत असताना विद्यमान ते रामवर्धनी मंदिर देवस्थान ट्रस्टचे ट्रस्टी सुद्धा आहेत. तिथे सुद्धा त्यांचं सामाजिक दायित्व म्हणून आपल्या देवीसाठी काम ते जोमाने करत असतात. असं नेतृत्व जेव्हा आपल्याला निवृत्त होतं, असं म्हणाले मगाशी संदीपराव की निवृत्त असं माणसं निवृत्त होतच नाहीत. ती फक्त 60 वर्षाची जी वयोमर्यादा असते एखाद्या कंपनीमध्ये व्यवस्थापनामध्ये काम करण्याची, ती त्यांची संपलेली आहे. आणि आजपासून ते खऱ्या अर्थाने पक्षाचे 100% म्हणजे जो काय वेळ ते देत होते त्याहीपेक्षा अजून जास्त वेळ देऊन संघटनेसाठी जोमाने काम करण्याची त्यांची जी पद्धत आहे त्या पद्धतीनुसार ते अजून जोमाने काम करतील. आपण सगळ्या मंडळींनी, अर्थात सध्याचं जग पण असं झालेलं आहे की तोंडावरती गोड गोड बोलणाऱ्या माणसांच्या मागणं लोक जातात आणि जो कडवटपणे निष्ठा शिकवतो, प्रामाणिकपणा शिकवतो त्याला थोडंसं डावळतात. काय सांगतायत, हे असं चालतंय काय. अर्थात ह्याचं आयुष्य कमी असतं आणि खरं बोलणारच आयुष्य जास्त असतं आणि त्या अशा खरं बोलणाऱ्या माणसाच्या मागे आपण सदैव पाठीमागे उभे राहिलात तर ह्याहूनही अजून चांगल्या जोमाने काम करतील. मी जी झाली नुकतीच निवडणूक त्यामध्ये प्रशांत यादव साहेबांनी मगाशी आपण म्हणालो की विजय निश्चित झालाय. अरे निश्चितच विजय झालाय. 7-8 महिन्यामध्ये
प्रशांत यादव सरांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलंय. 80 ते 85 हजार 90 हजार मतं मिळवलेली आहेत. याचा अर्थ काय की पक्षाशी प्रामाणिकपणा, निष्ठेने काम करणे आणि साचेबद्ध काम करणे, अशा पद्धतीचे काम करणारे लोक जास्त दिवस मागे राहू शकत नाहीत. तुरळक मताने आपला पराभव जरी झाला असला तरी आपण धीर सोडू नका. येणारा काळ हा पुढची 10-15 वर्ष आपल्यासाठी चांगलीच असतील आणि आपण सगळी मंडळी येणाऱ्या काळामध्ये परत प्रशांत यादव सरांच्या मागे उभे राहाल. अर्थात मी एका दुसऱ्या संघटनेचा पदाधिकारी असल्यामुळे मी सुद्धा माझ्या पक्षाचं येणाऱ्या काळामध्ये ज्या काय पद्धतीने आमची पिचेट आम्ही झालेली म्हणत नाही, आमची मतं जशी ठाम राहिलेली आहेत तशी त्या मतांमध्ये सुद्धा येणाऱ्या काळामध्ये कशा युत्या होतील, आघाड्या होतील हा नंतरचा भाग. मात्र परत एकदा शिवसेनेच्या माध्यमातून भाऊ आपल्याला जोरात कामाला लागणार आहे. थोडंसं आर्थिक निकष आता वाढलेले आहेत आणि हे सुद्धा तितकंच खरं आहे जे मी पण प्रामाणिकपणे सांगतो की ज्या पक्षासाठी आपण आयुष्यभर काम केलं, ज्या पक्षासाठी आपण अनेक ठसे टोमरे खाल्लेत, पण अशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये सामाजिक कार्यकर्त्यासाठी खूप मोठा कठीण काळ येऊन बसलेला आहे की निवडणुकीचा जो एकंदरीत ह्या वेळचा जो हे पाहिलात, रेशो पाहिलात, तर सामाजिक किंवा प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाचं येणाऱ्या काळामध्ये थोडीशी गळचेपी होणार आहे म्हणा किंवा त्याला त्रास होणार आहे. मात्र आपण सगळ्यांनी ठामपणे काहीतरी भूमिका घेतली पाहिजे आणि आपण सुद्धा मंडळींनी काहीतरी भूमिका घेतली पाहिजे की वर्षाच्या 12 महिने उपयोगी पडणाऱ्या माणसाला टाकून आपण अचानकपणे कुणाच्या तरी मागे लागतो आणि त्याच्या मागून मग सगळ्या सोपस्कारामध्ये मग तहसीलदार कार्यालय असेल, पोलीस स्टेशन असेल, मारामारी असतील, गावची भांडणं असतील, ग्रामपंचायत असेल, तलाठी असेल किंवा अन्य कोणतीही कामं असतील, त्यावेळेला आमच्यासारखे जे सर्वसाधारण कार्यकर्ते असतात त्यांना आपण हाक मारता, आम्ही उभे राहतो. हॉस्पिटलच्या बिलापासून तर कोरोना काळातल्या किती भानगडी आमच्यापर्यंत आलेल्या आहेत, किती बिलं कमी केलेली आहेत. मग अशा कार्यकर्त्यांना टाकून आपण जर अचानकपणे कोणत्या तरी नवीन संघटनेला धरून काम केलं पाहिजे. कोणीही संघटनेचा पदाधिकारी असेल, कोणीही संघटनेचा उमेदवार असेल, त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि तरच येणारा काळ हा महाराष्ट्रासाठी सुवर्ण काळ असेल. राजकीय बैठक जरी नसली तरी भाऊंना जे अभिप्रेत असेल आहे ते आज भाऊ बोलू शकत नाहीत, पण भाऊंना आवडीचे विषय हेच असतात की संघटना कशी चालवावी तर प्रामाणिकपणे चालवावी, संघटना कशी चालवावी तर बाळासाहेबांना अभिप्रेत असलेली संघटना चालवावी. अशा पद्धतीने भाऊंचा एकंदरीत कार्यकाळ राहिलेला आहे. मी पाहिलेले भाऊ सकाळी 7 वाजता बरोबर जेके मध्ये जाणार, ड्रेस फार तर चेंज करणार, मस्तपैकी आतमध्ये वॉक घेणार. म्हणजे भाऊ काम कधीच करत नव्हते. म्हणजे वाघ तो वाघच ना, वाघ थोडी काम करतो, वाघ महिन्यातनं एकदा शिकार करतो, ती म्हणजे पगार घेतो. तर भाऊ मस्तपैकी जाणार, त्यांना कोणीही एवढ्या वर्षात त्या व्यवस्थापनाने कधी भाऊंना हटकलेलं नाहीये. वॉक वगैरे करणार, नाश्ता वगैरे करणार. आमचे बबनराव वगैरे सगळी मंडळी, चिपळूणकर सगळे बसलेत, प्रकाश पालांडे वगैरे खाली बसलेत की भाऊंचा कंपनीतला रुबाब आणि मग भाऊंच्या भोवताली सगळ्याचं कौंडाळं बसणार. मग भाऊंना काहीतरी विषय काढून देणार आणि भाऊ मग त्याच्यात तासभर तुमचा पण जाणार आणि भाऊंचा पण जाणार. अशा पद्धतीचं जीवन भाऊंनी चांगल्या पद्धतीने व्यतीत केलेलं आहे. आणि मला खास करून एक सांगावंसं वाटतं की माझ्या ऐकिवात आजपर्यंत न आलेला विषय म्हणजे भाऊंनी कोणत्याही पद्धतीने राजकीय असो किंवा अन्य कोणत्या मार्गाने असो अनेक पदावर असताना भाऊंवरती 1 रुपयाचा कधी आरोप झालेला नाही की भाऊंनी पैसे घेतले. मला आठवत नाही, माझ्या कानावर नाही. मग विचार करा, असल्या ह्या मोठ्या भानगडीमध्ये राहून अनेक वर्ष 40 वर्ष संघटनेचं काम करत असताना एकदा सुद्धा पैशाच्या अभिलाषेला बळी न पडलेला कार्यकर्ता म्हणजे सुधीर भाऊ शिंदे. अनेक वेळा आपल्याला असे आमिषे येतात, आमिषांना कधी कधी बळी पडलं जातं, नाईलाज होतो, पण भाऊ कधी बळी पडले नाहीत, कधी कुणाला हटकलं नाही. सरपंच असताना सुद्धा काही गोष्टी ज्या सरपंचाच्या हातात असतात किंवा तालुका प्रमुख असताना असतात, वेगवेगळ्या पदांवर असतात, पण भाऊंनी कधीही कुठल्याही कार्यकर्त्याला, कुठल्याही व्यावसायिकाला अशा पद्धतीने त्रास न देता आपल्या चांगुलपणाची चुणूक त्यांच्या माध्यमातून दाखवलेली आहे. आणि खऱ्या अर्थाने भाऊ असे जे लोक राहतात, प्रामाणिक राहतात, त्यांचीच मुलं उच्च शिक्षित होतात. त्यांच्यासारखी सुविंद पत्नी आमच्या वहिनीसारखी तुम्हाला मिळते,
तुम्हाला जरी पेन्शन नसली तरी वहिनींना पेन्शन आहे आमच्या, तुम्ही काय चिंता करू नका. आणि दोन्ही मुलं कमवती झालेली आहेत, त्यामुळे रिटायर झाल्यानंतर पुढच्या महिन्यात पगार येणार नाही ह्याची काळजी करू नका. बाकीच्या सगळ्या व्यवस्था वहिनी आणि मुलं तुमची करणार आहेत. जशी बुलेटचा आवाज आजपर्यंत येत होता तसाच बुलेटचा आवाज ह्याही पुढे ह्या बाजारपेठेत जोराने घुमत राहू अशी आपल्याला शुभेच्छा देतो. आई रामवर्धनी चरणी प्रार्थना करतो की येणारा काळ आपल्यासाठी उदंड असावा, चांगला असावा. आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एवढ्या सगळ्या भानगडीत राहून सुद्धा अजूनही भाऊनी सुपारीचं खंडाचं व्यसन केलेलं आहे. ते निर्व्यसनी कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जातं. त्यामुळे तुम्हाला 100 तुम्ही भाऊ 100% गाठणार, त्याबद्दल काय शंका नाही. असेच वाढदिवस आपले येणाऱ्या काळामध्ये आम्हाला साजरी करण्याची संधी मिळो. आणि ज्या मंडळीने शिरगाव शाखेच्या आमचे उमेश चिपळूणकर असतील, भाई शिंदे, आमचे शिंदे असतील, या सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने आयोजित केलात. अर्थात एखाद्या सामाजिक किंवा राजकीय कार्यकर्त्याला आपल्यासाठी एवढी मंडळी गोळा होणं हे त्याच्यासाठी भूषणावं असतं, त्याला आनंददायी ठरतं आणि तेच त्याला प्रेरणादायी ठरतं. म्हणून मी आपल्याला परत एकदा भाऊ शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ते या गावचे सुपुत्र, तुम्हा आम्हा सर्वांचे नेते, आदरणीय सुधीर भाऊ शिंदे आणि त्यांच्या या सोहळ्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी आमदार सन्माननीय सुभाषजी बनेसाहेब, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आमचे मित्र प्रतापराव शिंदे, व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे तालुका प्रमुख विनोदजी झगडे, गुहागरचे माजी तालुका प्रमुख आमचे मित्र संदीपजी सावंत, प्रभाकरजी जाधव, आमचे भाई बळीराम दादा आणि सर्वच मान्यवर व्यासपीठ. कारण खूप वेळ झालेला आहे, आपण सर्वांना भाऊंना शुभेच्छा द्यायच्या. भाऊ, आज आपला वाढदिवस आहे आणि त्याचबरोबर आपल्या सेवापूर्तीचा ही सोहळा या आपल्या सर्व सहकार्यांनी आणि मित्रपरिवारांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. वाढदिवसाच्या दिवशी माणसानं मागं वळून बघावा, आपला प्रवास तपासावा की आपण कुठं होतो आणि कुठपर्यंत आलो. आज सेवानिवृत्तीच्या दिवशी आपला वाढदिवस आहे आणि गेल्या 60 वर्षाचा प्रवास आपल्या डोळ्यासमोर असेल. पण या प्रवासामध्ये आपण जर कमावले का असेल तर ही समोर बसलेली माणसं आणि त्यांचा विश्वास आणि प्रेम, आणि तोच आज तुम्हासाठी खऱ्या अर्थानं तुमच्यासाठी ती तुमची पुण्याई आहे, ती तुमची श्रीमंती आहे. कारण असं सहवास आणि अशा पद्धतीचं पाठबळ सगळ्यांनाच मिळतं असं नाही. अनेकदा असं वाटतं काही माणसं लांबनं खूप मोठी वाटतात आणि काही वेळेला काही माणसं लांबनं खूप छोटी वाटतात. पण ज्यावेळी जवळ जाऊन बघतो ते काय काय वेळेला लक्षात येतं की ज्यांना आपण मोठं समजत होतो ती तेवढी मोठी नाहीये आणि ज्यांना आपण छोटी समजत होतो ती कितीतरी मोठी उंच आहेत आणि तशा मोठेपणामधल्या आपण एक आहात. आणि म्हणून ही सगळी मंडळी आणि ह्या सगळं व्यासपीठ आपल्याला शुभेच्छा आणि आपल्याला सदिच्छा देण्यासाठी उपस्थित आहे. हे सगळं अनुभवलं या निवडणुकीत मी भाऊंच्या सोबत राहून. अनेक मान्यवरांनी भाऊंचा प्रवास आजपर्यंत सांगितला. मी 91-92 साली 11वी-12वीला शिरगाव कॉलेजचा विद्यार्थी होता. त्यावेळेपासून भाऊंना बघत आलो, भाऊंची राजकीय कारकीर्द बघत आलो. विद्यार्थी दशेत असल्यापासून भाऊ तरुणांपासून, लहानांपासून, थोरांपर्यंत, वृद्धांपर्यंत कशा पद्धतीने वागायचे ते आम्हाला
शिरगावच्या बाजारपेठेमध्ये बघायला मिळायचे. आज भाऊंच्या सौभाग्य ते म्हणजे आमच्या मॅडम आहेत, त्यावेळी आम्ही कॉलेजला असताना मॅडम तिथं असायच्या. भाऊ कधीतरी मध्ये आधी बुलेटवर नाही यायचे, फारच उशीर झाला नाही तर मॅडम आमच्या कधी चालत गेल्याशिवाय आम्ही बघितलेले नाहीत. फार वेळा भाऊंबरोबर आम्हाला कधी त्यांना पाहता आलं नाही. पण भाऊंचा एक त्यावेळेचा एक झंझावात होता. ठीक आहे, पक्ष मोठा होतो, लोक मोठी होतात, अनेकांना संधी मिळते, सगळ्यांच्याच नशिबामध्ये संधी नसते. आड वळणारा जाणारा माणूस खूप मोठा होतो आणि सरळ मार्गाने जाणाऱ्या माणसाला खूप स्पीड ब्रेकर असतात. तसे अनेक स्पीड ब्रेकर भाऊंनी त्यांच्या आयुष्यात पाहिले. आज प्रतापराव जसं म्हणाले तसे विनोद जसे म्हणाले की खरोखर ज्या काही गोष्टी मोठ्या होतात त्याच्यासाठी कोणीतरी झोकून देऊन काम करणं गरजेचं असतं. कोणीतरी गाडून घेतल्याशिवाय कुठलं तरी वैभव उभं राहत नाही. बाळासाहेबांची संघटना जी मोठी झाली त्यात असेच गाडून घेणारे अनेक लोक होती, म्हणून त्या संघटनेचा झंझावात आज महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. भाऊंच्या मागून आलेली अनेक माणसं मोठी झाली, पण भाऊ त्याच ठिकाणी राहिले. पक्षाची आणि विचाराशी तडजोड न करणारा, स्वतःच्या बुद्धीला आणि आत्मेला न पटणारा असा हे व्यक्तिमत्व असल्यामुळं कदाचित त्यांना संधी मिळाली नसेल. कारण आपल्याला चांगलं उगवलेलं पेरायला उगवायला वेळ लागतो. भाऊंनी पण अनेक संघर्ष केले, पण भाऊंची जी तडजोड हा विषय नाही, निष्ठेशी आणि विचाराशी जो तडजोड नाही, ह्या भूमिकेमुळे भाऊंनी सुद्धा पराभव पत्करले. ठीक आहे, त्याची कारणं अनेक वेगवेगळी असू शकतात, पण जसं प्रतापराव म्हणाले त्याप्रमाणे हा माणूस कधी तत्वांशी आणि विचारांशी तडजोड करणारा नव्हता आणि आजही नाही. म्हणून कदाचित हा जो रुबाब आहे तो काल पण तसाच होता, आज पण तसाच आहे आणि उद्याही त्यांचा तसाच राहणार आहे. अशी माणसं होणार नाही. निवडणुकीच्या काळात मी बघितलं, ज्यावेळी भाऊंकडे आलो, भाऊंना विनंती केली, म्हणलं भाऊ खूप नवीन उमेदवार आहे, अचानक जबाबदारी मिळाले, महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आता लढायचा आहे, पण चिपळूण पासून देवरुख संगमेश्वरच्या कानाकोपऱ्यात फिरत असताना अनेक गोष्टींची कल्पना नाही, अनेक गोष्टी, अनेक भाग, अनेक माणसं नवीन आहेत. आपण वर्षानुवर्ष पक्ष संघटनेसाठी काम केलंय. आपण चिपळूण तालुक्यातला कानाकोपरा आपल्याला माहित आहे, या मतदारसंघातली लोक आपल्याला माहित आहेत. तर भाऊ आपण या निवडणुकीसाठी बाहेर पडा आणि मला जेवढं सहकार्य करता येईल तेवढ्यासाठी तुम्ही मला तुमचं योगदान हवं आहे. एका मिनिटात भाऊनी सांगितलं की प्रशांत ठीक आहे, उद्यापासून मी बाहेर पडतो. आणि जवळजवळ महिनाभर जी निवडणूक होती, भाऊ सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11-12 वाजेपर्यंत मतदारसंघात स्वतः फिरायचे. जिथं जिथं सभा असायचे त्यावेळी आम्ही एकत्रित फिरायचो आणि ज्या ठिकाणी ज्यावेळी सभा नसायचे त्यावेळी भाऊ गाडी घ्यायची. सोबत कधी कधी राजू भागवत असायचे, कधी कधी एकटे असायचे. पण देवरुख पासून संगमेश्वर पर्यंत मग बने साहेबांना पण भेटून आले, माने साहेबांना पण भेटून आले, सगळ्यांकडे भेटून आले. जिथं जिथं जुना कार्यकर्ता आहे, जिथं जिथं संघटनेची लोक माहिती आहे त्या सगळ्यांपर्यंत पोहोचले. मग अशी प्रतापरावांनी सांगितले की 6-7 महिन्यात 90,000 मतं खरोखर आहे की एवढी मतं मिळणं एवढं सोपं काम नाही. अनेक कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली, अनेक कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस जे कष्ट घेतले, त्या कष्टामुळे आपल्याला एवढी सगळी मतं मिळाली. आज जर आपण विचार केला तर अनेक अशी मंडळी आहेत की जी पडद्यामागून सुद्धा ज्यांनी समोर येता येत नव्हतं पण असंख्य पद्धतीनं आपल्याला सहकार्य केलं. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी केलं, नोकरदार लोकांनी केलं, अनेक ठिकाणच्या प्रस्थापनेत काम करणाऱ्या मंडळींनी काम केलं.
लहानांनी केलं, छोट्यांनी अनेक लोकांनी काम केलं. भाऊंसारख्या माणसांसारखी अशी अनेक माणसं आपल्याला त्या आज बघायला मिळाली की मी ज्या वेळेला अशा पद्धतीचं वातावरण तयार होतं तेवढं यश अपयशापेक्षा ही बांधिलकी महत्वाची ठरते. आज भाऊ सुद्धा ह्या ठिकाणी कार्यक्रम करत असताना अनेक चढउतार त्यांनी बघितले. कधी कधी त्यांच्याही आयुष्यात असं वाटलं असेल की आपण हे सगळं राजकीय दृष्ट्या सोडून द्यावं. प्रतापराव आता मगाशी म्हणाले, प्रतापराव हा मला पण कधी कधी प्रश्न आला की अनेक ज्या वेळेला चांगल्या गोष्टी असताना कुठंतरी थोड्या गोष्टीमुळे काहीतरी आपल्या पदरात जेव्हा पराभव येतो आणि तो कशामुळे येतो त्याचं ज्यावेळी गणित मांडतो ते काही गोष्टी वेदना देणाऱ्या ज्यावेळी कळतात त्यावेळेला कदाचित वाटतं की हे सगळं सोडून आपण बाजूला जावं. पण त्याच वेळेला हाही प्रश्न मनात येतो की अशी असंख्य माणसं आहेत की ज्यांनी दिवसरात्र आपल्यासाठी मेहनत केली. बने साहेबांच्याच गावचा एक आमचा कार्यकर्ता आहे, त्यांचाच कार्यकर्ता आहे कुंडी गावचा, की ज्यांना आयुष्यभर आतापर्यंत कधी मिशी काढली नव्हती. एवढी लांबलचक मिशी त्याची. ज्या दिवशी आपला पराभव झाला त्यावेळी त्यानं सांगितलं 3 फटाक्यांचे बार वाजवला. माणूस मेल्यानंतर जसे वाजवतो तसे 3 फटाक्याचे बार केला, वाजवला आणि घरात गेला, हर्षद आणि सगळी मिशी काढून टाकला. असंच आमचा एक दुसरा सहकार्य की अशाच ह्या निवडणुकीच्या माध्यमातून ओळख झाली. सहज सभेच्या ठिकाणून खाली उतरताना म्हटलं, साहेब निवडून येईपर्यंत तुम्ही दाढी काढणार नाही. मागजन गटातला आहे तो कार्यकर्ता. 4-5 दिवसापूर्वी त्याला परत एकदा फोन केला, बाबा आता दाढी काढ म्हटलं. ठीक आहे, निवडणूक आहे, यश अपयश येत राहतं. नाही म्हणलं साहेब अजिबात काढणार नाही. अरे म्हटलं मी उद्या पुढे आमदारकी जर लढवलं नाही तर काय करशील? तर मला म्हटलं काही झालं तरी चालेल पण साहेब तेवढी दाढी काढायला सांगू नका. म्हणजे ह्या ज्यावेळी गोष्टी होतात तर ठीक आहे, चित्र बिघडलेलं आहे, दुरुस्त करण्याची जबाबदारीच आपल्या सगळ्यांची. ज्यावेळी आपल्यावरती लोक विश्वास ठेवतात आणि आपल्याला एखादं नेतृत्व देतात किंवा नेता म्हणून आपल्याकडे लोक बघतात त्यावेळी आपली जबाबदारी आहे की जे बिघडलेलं आहे ते दुरुस्त कसं करतायत. आज भाऊ रिटायर होऊन सुद्धा थांबू शकतात, पण भाऊ हे चित्र दुरुस्त करण्याची गरज आहे. आमचा पत्रकार मित्र म्हणाला त्याप्रमाणे खऱ्या अर्थानं परत एकदा या उशकाला होता होता काळ्या रात्र झाली त्याप्रमाणे आता पुन्हा एकदा एक मशाली पेटवण्याची गरज आहे. आणि ही जर मंडळी आज 60व्या वर्षी यांचा जोश यांची निष्ठा जर कायम असेल तर आम्ही सुद्धा याच पद्धतीने पुढच्या दृष्टीने कामाला लागलं पाहिजे. कारण हा महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्राने देशाला जगाला आदर्श दिलेत. या महाराष्ट्राने देशाला शिकवलं पुढे जायचं. आज पुन्हा एकदा आपल्या पिढीला आपल्या नवीन पिढीच्या भविष्यासाठी पुढे जाण्यासाठी दिशा देण्याची गरज आहे. आज या अभिष्ट चिंतनाच्या सोहळ्याच्या माध्यमातून आज निवृत्तीचा कार्यक्रम नाही तर उद्याच्या भविष्याची दिशा ठरवण्यासाठी सुधीर भाऊंना आपण शुभेच्छा द्यायच्या. कारण ज्या नोकरीमध्ये अडचणी होत्या त्या आजपासून सोडून समाजाच्या आणि पुढच्या पिढीच्या आपल्या पोरावळांच्या भविष्यासाठी भाऊ आता तुम्हाला काम करायचं आहे आणि त्यासाठी आमच्या सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला आम्ही सुयश आणि शुभेच्छा चिंततो आणि या ठिकाणी आमच्यापैकी बऱ्याच आमदारांनी तोंड फिरवली, कशाला निवडणूक पाहिजे, वाटाघाटी करा, वाटाघाटी करून बघूया. मागच्या वेळेला एक सदस्य तुम्हाला स्वीकृत मिळाला होता, त्यावेळेला दोघांची मागणी करूया, तिघांची मागणी करूया. मग मी सुद्धा थोडासा खचलोच मनाने. तर तालुक्यातले आमदार नेते मंडळी जर निगेटिव्ह बोलायला लागले, नकारात्मक बोलायला लागले, ते निवडणूक माझ्यासाठी जरा टपत आहे. चिपळूणला आलो, सुधीर भाऊंना भेटलो. सुधीर भाऊ त्या तालुका प्रमुख होते. मला बोलले, साहेब तुम्ही मागे हटायचं नाही, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत.
अशा प्रकारचा एक आधार देणारा एक माझा मित्र, ज्याने मला ताकद दिली, शक्ती दिली, आणि त्याच्या जोरावर मी आरडीसी बँकेची निवडणूक माझ्या सगळ्या चंबूसकट लढलो मी. अक्षरशः सत्ताधाऱ्यांचा फेस काढला होता त्यावेळेला. आम्ही निवडणुकीत आमचा पराजय निश्चित होता की आम्ही सगळे नवीन होतो, म्हणून भाऊंसारखे काही खंदी माझ्या पाठीमागे उभे होते, त्याच्यामुळे आम्ही 5 सीट जिंकल्या. आणि 4 ठिकाणी आमच्यावर थोडीशी गद्दारी झाली. आमच्याच आमदारांच्या ज्या मतदारसंघातल्या त्या तालुक्याच्या सीट होत्या त्यात आमच्या पडल्या. तर आम्ही बरोबरी त्यावेळेलाच आम्ही आरडीसी बँक आमच्या हस्तगत केली असती. तर असा एक ताकद देणारा मित्र मी त्यावेळेला बघितला सुधीर भाऊंच्या रूपानं. आणि तेव्हापासून माझी आज तक सुधीर भाऊंची माझी चांगली दोस्ती झाली. एक कट्टर शिवसैनिक, पक्षावरती मनापासून प्रेम करणारा शिवसैनिक, बाळासाहेबांवरती मनापासून प्रेम करणारा व्यक्तिमत्व, मोडेल पण वागणार नाही अशा प्रकारची भूमिका नेहमीच सुधीर भाऊंनी स्वीकारली. आणि त्याची प्रचिती इथे मिळते आज बघायला. आज भाऊ काय रिटायर होतात, नवीन काय भाऊ पद घेऊन आलेले नाहीयेत, नोकरीतून पण रिटायर होत आहेत आणि तालुका प्रमुखाच्या पदावरून सुद्धा 2 वर्षापूर्वी खाली उतरलेले आहेत. पण आज एखाद्या नेत्याचा वाढदिवस साजरा करावा, सत्कार करावा, कौतुक करावा अशा प्रकारचा कार्यक्रम इथे आलेल्या लोकांकडे गर्दी बघितल्यानंतर आपल्याला जाणवते. भाऊनी हे कमवलं, तालुक्यात जिल्ह्यात हे कमवलं भाऊनी. आणि म्हणून काल भाऊंचा फोन आला मला अचानकपणे, बनीसाहेब असं माझा वाढदिवस पण आणि जे के फाल मी रिटायर होतो, एक छोटा खाने कार्यक्रम ठेवलाय. भाऊनी या पण म्हटलं ना, नाही पण म्हटलं नाही. भाऊंना बोलायच्या अगोदर म्हटलं, भाऊ मी निश्चित स्वरूपात तुम्हाला तिथे येणार. मी इथे आलो. इथे आल्याच्या नंतर भाऊंच्या बाबतीत ज्या अनेकांनी आपली मनोगत व्यक्त केली, भाऊंच्या भावना व्यक्त केल्या, तर ह्या भाऊला अजूनही खूप पुढे काम करायचं अशा प्रकारचं निश्चित स्वरूपात वाटायला लागलं. आता भाऊ तुम्ही सगळ्यांचे मार्गदर्शक झालेले आहेत. नोकरीतून रिटायर झाल्यात, पण नोकरीमध्ये तिथे काम करणारे अजून काही कर्मचारी आहेत, त्यांना पाठबळ बाहेरून देण्याची गरज आहे तुम्हाला. आणि आता नोकरीमधून रिटायर झाल्या कारणानं तुम्हाला पक्षाचं काम करायला बराच वेळ मिळणार आहे. पक्षाची नवीन फळी मागे पुढे होते, त्यांना तयार करण्याची गरज आहे, त्यांच्या पाठीमागे उभं राहण्याची गरज आहे, तुमचा कडवटपणा त्यांना दाखवण्याची गरज आहे. ते काम तुम्ही अधिक जोमाने करावं अशा प्रकारचं तुमच्याकडे मी आशावाद व्यक्त करतोय. तुमच्यासारख्यांच्या शिरावरती हा तरुणांची मदत आहे. आणि म्हणून आपण ह्यापुढे आता न थांबता तुमच्या अनुभवाचा, तुमच्या वयाचा फायदा पक्षाला झाला पाहिजे, आमच्यासारख्या मित्रांना झाला पाहिजे अशा प्रकारची तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य लाभून दे अशा प्रकारची ईश्वराचरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला मनापासून शुभेच्छा देऊन येथेच संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आतापर्यंत जसं सहकार्य केलंय तसंच सहकार्य सर्वांनी करायचं आहे आणि स्नेहभोजन घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही. आणि मला जो काही पुष्पगुच्छ द्यायसाठी आणलाय शुभेच्छा देण्यासाठी, तो मी सर्वांचा स्वीकारणार आहे. घाई कोणी करू नका. जे 10 ते 15 मिनिटात हा कार्यक्रम संपेल. किती वाजतायत असं प्रत्येकाच्या मनात आले. असे जास्त वाजणार नाहीयेत, 15-20 मिनिटात संपेल. आई महाकाय देवीला वंदन करतो. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय, हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे, माझ्या पक्षाचे पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे, इथे व्यासपीठावर उपस्थित असणारे
संगमेश्वरचे व चिपळूणचे माजी आमदार माझे मित्र सुभाषजी बने, ज्यांनी आता नुकतीच निवडणूक लढवली, ती लोकप्रिय आमचे प्रशांतजी यादव, भविष्यात ते आमदार होणार म्हणजे होणारच आहेत, ते आपल्या सर्वांच्या समोर इथं आलेले आहेत. त्याचबरोबर शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख माझे मित्र आणि माझे बंधू प्रतापराव शिंदे, शिवसेनेचे धडाडीने आणि नियोजनबद्ध काम करणारे एक निष्ठावंत तालुका प्रमुख विनोदजी झगडे, इथे उपस्थित असणारे आमचे दुसरे माझे उपतालुका प्रमुख बळी गुजर आणि आमचे गुहागर मतदारसंघाचे माजी तालुका प्रमुख संदीपजी सावंत, आमचे शाहीर प्रभाकर जाधव, व्यासपीठावर सर्वांची नावं घेतलं तर वेळ जाईल. आमचे संदीप शेठ कोलगे, तीन गावचा बुलंद आवाज, श्रीरामभाऊ पवार, आमचे श्रीधर भाई, सतीशराव शिंदे, ही सर्व तीन गावची मंडळी आहे, प्रमुख मंडळी आहे. त्याचबरोबर व्यासपीठावर सर्व राजकीय पदाधिकारी, आमच्या बहिणी आलेल्या आहेत, आमचे भाऊजी आलेले आहेत, माझी पत्नी आहे, उपस्थित सर्व आजूबाजूला उपस्थित सर्व भगिनी, सर्व कार्यकर्ते, उपस्थित बंधू आणि भगिनी. आपल्या सर्वांना माहित आहे की गेले 2-4 दिवस सुधीर भाऊंचा वाढदिवस, पण रिटायरमेंट आहे ही पण सर्वांना माहिती होती. जेके फाईल मधून मी आजच दुपारी 3 वाजता रिटायर झालोय. जेमतेम आता 5 तास झालेत. आजचा दिवस हा माझा जेके फाईलच्या दृष्टीने शेवटचा होता. खरं तर कंपनीतून बाहेर पडताना सुद्धा अनेक कामगारांच्या डोळ्यातून पाणी आलं आणि कामगारांनी माझ्या ठरवलं की सुधीर भाऊ तुम्हाला आम्हाला नाचत गाजत आणि वाजवत न्यायचं आहे. मी म्हटलं नाचत गाजत आणि वाजवत हे कसं काय रे? तर खालूचा बाजा बँजो हे हवंय. मग हवंय तर बोला आणूया, पण नाचणार काय? हो नाचणार. आता हे कामगार कोण 45 वर्षाचा, कोण 50 वर्षाचा, कोण 60 वर्षाचा आपला नाचतोय. नाचा तर नाचा. थोडेसे गेटवर नाचले, नंतर शिरगाव बाजारपेठेत नाच झाले. तर या सर्व नाचणाऱ्या कामगारांना प्रथम धन्यवाद देतो. सर्वांना धन्यवाद देतो. कारण मी एक राजकीय माणूस आहे. कंपनीमध्ये सुद्धा काम केलं. फारसा राजकारणाचा मी कधी वापर केला नाही. मी कुठल्या साहेबाला किंवा कुठल्या कामगारांना किंवा एका युनियनबद्दल मतभेद करायचे, गटबाजी करायची, कंपनीची नुकसान करायची, कामाची नुकसान करायची, कामगाराची नुकसान करायची, असं कधी केलं नाही. आणि म्हणून मला कधी शोकास नोटीस पण भेटलं नाही. 35-36 वर्ष नोकरी केली. साधं शोकास किंवा साधा मेमो पण नाही. आहेत माझे साक्षीदार कामगार आहेत. कधीच नाही. आणि मॅनेजमेंटची हिंमत नाही झाली. मॅनेजमेंट या वाघाच्या हातात लेटर द्यायचं कोणी? गेटवर आज गेलो तर गेटवरच्या वॉचमननी माझे पाय धरले, वाकले बिचारे. भाऊ आम्हाला आशीर्वाद ठेवा. गेटवरचा वॉचमॅन परमनंट झालेले अशी ही माझी माणसं होती कंपनीमध्ये, माझे मॅनेजमेंटची माणसं. मला भाऊ इकडून आले तर हे तिकडून गेले, भाऊ इकडून एंट्री आली की ह्यांची तिकडून. तर साहेब लोक सुद्धा थोडेसे दचकायचे, कारण हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. ह्याचा नाद कोणी करायचा? ह्याच्या नादाला लागायचं कोणी? ह्याचं शोकास वरती जाईल, ह्याचं शोकास वरती साहेबांपर्यंत जाईल, ह्याला शोकास देऊ नका, अशी ही परिस्थिती होती. तर त्या सर्व परिस्थितीत मी 35-36 वर्ष काम केलं. अशा परिस्थितीमध्ये मला तुमच्या सर्वांचा, कामगारांचा पाठिंबा भेटला, अन्य लोकांचा पाठिंबा भेटला. कारण ज्यावेळेस मी कंपनीत गेलो तेव्हा शिवसेनेचा शाखा प्रमुख म्हणून गेलो. मी शिवसेनेचा शाखा प्रमुख वयाच्या 19व्या मध्ये झालो. आणि एक दिवशी मी असा कंपनीतून 2-3 दिवस कामावर गेलो नाही. पहिलाच वयाच्या 19 वर्ष, अनुभव फार कमी, आणि मी कामावर येत नाही. इकडून आपल्या भागातून सुधीर जोशी, मनोज जोशींच्या दौऱ्यावरती साताऱ्याकडे निघाला होता. लहान होतो मी, 19 वर्षाचा, थोडंसं समजत होतं. कामावर नाही. साहेबांनी निरोप आला, ते सुधीर शिंदे 4-5 दिवस कामावर नाहीत, आहेत कुठे? मी शाखा प्रमुखच्या लेटरवर एक पत्र दिलं, अमुक ठिकाणी आमचे शिवसेनेचे नेते येतात, मी येऊ शकत नाही. अरे मला काय माहिती? अरे शिवसेनेचा कार्यकर्ता, त्याचं लेटर माझं एका साहेबांनी मला विचारलं, तुम्ही शाखा प्रमुख असं काय पत्र आम्हाला देत जाऊ नका. मग तुम्ही घेत जाऊ नका असं सांगा. तिथपासून आज तगायत मी कुठल्या साहेबाला शाखा प्रमुखचं लेटर दिलं नाही आणि तालुका प्रमुख पदाचं पण लेटर दिलं नाही. ही ताकद आहे. ही ताकद शिवसैनिकाची असते. ही शिवसैनिकाची ताकद म्हणजे काय साधी नाही. कोणतरी थट्टा मस्करी करतात. आणि बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला घडवलंय. आमच्या नादाला कोण लागत नाही.
मी वर्षानुवर्ष या शिवसेनेचं काम म्हणजे 41 वर्ष पूर्ण केले. आज 42 वर्ष मी शिवसेनेमध्ये आज माझं कार्यरत आहे. मी 42 वर्ष मोजा 83 पासून वर्ष मोजा, जवळजवळ 42 वर्ष मी पदार्पण करतोय. कधी स्वार्थ साधला नाही. मला हे प्रशांत यादव असतील शिरगाव हायस्कूलमध्ये, पण मला राजकीय दृष्ट्या 4-5 महिन्यापूर्वी भेटले आणि मला म्हटले सुधीर भाऊ मदत करा. बोलत त्यांना शब्द दिला, तुम्हाला मी मदत करणार म्हणजे करणार. आम्हाला कुठली आशा नाही, कुठली अपेक्षा नाही, काय नाही. आम्ही रात्रीचा दिवस करू. पण जर का भास्कर जाधव आले शिवसेना म्हणून तर कदाचित त्यांचं आम्हाला काम करावं लागेल. पक्षाचे आले म्हणून तर, आणि मशाल घेऊन आले तर. पण मशाल नाही आली, महाआघाडी आली, तुतारी आली, तुतारीचं काम केलं आम्ही प्रामाणिकपणाने. तुतारी तर तुतारी ती सुद्धा आमचीच. शरद पवारांचा सुद्धा अभ्यास कमी नाही. 84 वर्ष त्यांनी घालवली, बाळासाहेबांशी मैत्री केली. हे दोनच नेते महाराष्ट्र घडवणारे, एक बाळासाहेब ठाकरे आणि शरदचंद्रजी पवार. ह्या दोन माणसांचा कोण नाद करत नव्हता आतापर्यंत. आता वय झालंय म्हणून लोकांचा उलटी पालटी सुरू झाले. अजितदादा एकच वादा, अजितदादा. हे थोड्या दिवसाचं नाटक. हे नाटक थोड्या दिवसाचं आहे. फार काळ खरं हे खरं आणि खोटं हे खोटं. म्हणून खऱ्याच्या मागे आपण राहिलं पाहिजे. खऱ्याच्या मागे. आता परवा मी ऐकलं, मी कुठं कीर्तनाला कधी जातो कधी केव्हा कीर्तनात ऐकलं, एका कीर्तन बोल लेक लाडकी संतांची. इथं तर काय चाललंय ह्या सरकारमध्ये, बहीण लाडकी एकनाथाची. हा एकनाथ काय संत नाही. हा एकनाथ संत आहे? नुसती दाढी वाढवला संत आहे का जो? नाही. पण आता हे नवीन काढले, माझी लाडकी बहीण. आता 1500 2100 काय खरं बरं नाही. किती जणांना भेटतील, किती जणांना नाही भेटणार. सर्वांचे कमी पण होणार आहेत. 50% कमी होतील किंवा काही सांगू शकत नाही. पण हे सर्व आता हे घडतंय, हे सर्व खोटं आहे. तेव्हा सत्याच्या मागे राहा. प्रशांत यादव सारखी माणसं हे खूप प्रेमळ माणसं आहेत, जिद्दीची माणसं आहेत, चिकाटीची माणसं आहेत, जिगरबाज माणसं आहेत. माणसं जिगरबाज असली पाहिजेत ना. जिगरबाज माणसांच्या पाठीशी राहिलं पाहिजे. सुधीर शिंदे हा तसाच आहे, जिगरबाज. कधी माघार घ्यायची आम्हाला माहिती नाही. अरे हारलो तर हारलो, काय वाद होतंय कमी. सुधीर शिंदे हारला तरी तसाच आणि जिंकला तरी तसाच. माझी काही लोकप्रियता कधी कमी नाही झाली. सर्वच ठिकाणी तसं आहे. मी हारलो किती वेळा, काय काय लोक म्हणतात एकदा हारला, दोनदा. अरे 3दा जिंकलो ना मी. 3दा जिंकलो. आणि 1 by 1 पक्ष के पक्ष मिलेजुले नाही केलं. शिवसेना प्युअर शिवसेना लढलो का नाही सांगा कोणी पण. जिंकलो मी. आता मिलेजुले आले नाही झालं, काय उलट सलटू होतंय, उलट सुलट होतंय. म्हणून प्युअर निष्ठावंत कार्यकर्ता असं पाहिजे. मी निष्ठावंत आहे, निष्ठावंतच राहणार. माझ्या समोर कोणी ठेला भरून जरी आणला, एखादी जीप गाडी ट्रक भरून आला तरी तो स्वीकारणार नाही. ही माझी ख्याती आहे. हा माझ्यावरती विश्वास ठेवा. हे आम्ही असलं काय स्वीकारत नाही. आम्हाला आमचं प्रेम आणि आम्हाला आमची माणसं पाहिजेत. ते आता आपण सर्वांनी लक्षात ठेवा. जास्त वेळ घेत नाही. माझ्या जेव्हा राजकीय सभा होतील तेव्हा तुम्ही जरूर या. मी तेव्हा दूध का दूध आणि पाणी का पाणी करतो. आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून. हे असलं माझ्याकडे काय नाही. रोखोक, सर्व रोखोक. ओपन बोलतो मी, बिनधास्त बोलतो, डायरेक्ट बोलतो. काय असेल ते सांगून टाकतो. आणि भीती नाही मला कोणाची. मी भीत नाही कोणाला, कारण मी कोणाची पीत नाही आणि मी कोणाला भीत नाही. का पितो नाही, पित मी कधीच पित नाही. मी कोणाला भीत नाही. मग मला कोण धरतील, मला कोण पकडतील. अरे माझी बुलेट 80 ते 100च्या स्पीडने जाते. ती तुम्हाला तरी गावणार आहे काय? समोर उभा राहील कोण आणि धक्का लागला तर काय होईल? तर हे सर्व लक्षात घ्या. आपण सर्व प्रेमापोटी आलात. सर्वांनी माझ्या गरीबाचं स्नेहभोजन घ्यायचं आहे. माझा थोडासा 5 मिनिटाचा केक कापायचा आता कार्यक्रम होईल. आपण सर्व आलात. तुमचं सर्वांचं मी मनापासून तुमचं स्वागत करतो. तुमचे सर्वांचे आभार मानतो. थोडी थंडी लागते तर आज थंडी थोडीशी कमी आहे. थंडी उडेल, काहीतरी गरम नरम भेटेल, थंडी उडेल. आपण सर्व इथे आलात. व्यासपीठावर सर्व माणसांचे आभार मानतो, सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो. तुम्ही सर्व माझे सर्व अशीच लोकांनी सर्वांनी माझ्या कार्यकर्त्यांनी प्रेम करावं. माझे शिवसेनेचे कार्यकर्ते आमचे उमेश चिपळूणकर, माझे तुषार शिंदे, प्रभाकर शिंदे, माझे विजय शिंदे, ह्या सर्व कार्यकर्त्यांनी मला चांगले 4-5 दिवस सहकार्य केलं. माझा संतोष लाडे, माझे शांताराम कांबळे, ही सर्व साधी माणसं. 4-5 कार्यकर्ते असले आपल्याबरोबर ना तर कार्यक्रम कुठलाही होऊन जातो. 4-5 असले बस. 50 काय उपयोग नसतो कधी कधी. 50 नुसत्याच भरीला. ह्या 4-5 जणांनी माझा कार्यक्रम केला. ह्या 4-5 जणांच्या कार्यकर्त्यांना मी शुभेच्छा देतो. त्यांनी असंच पाठबळ मला पाठीशी द्यावं. त्यांचंही मी स्वागत करतो. त्यांचेही आभार मानतो. पुन्हा एकदा आपण सर्व बहुसंख्येने तळात लांबून आहात. माझे पुण्यावरून आमचे जाफरभाई इथे आलेले, पुण्यावरून आले.
जाफरभाई आलेत, आमचे गौरव कोलगे मुंबईवरून आलेत. भाऊ मी मुंबई जाणार तर मी जाणार नाही, मुंबईवर तुमच्या इथे आलोय. ते आमचे गौरव कोलगे. तर अशी सर्व मंडळी आलेली आहे आणि ज्यांना मी नोकऱ्या लावल्या कंपनीमध्ये ते सुद्धा काही इथे कामगार आलेले आहेत. काही कंपनीत मला भेटले. त्या सर्वांना माझा पाठिंबा राहील, त्या सर्वांना शुभेच्छा राहील. आणि जेके फाईल मध्ये जर कधी व्यत्यय आला तर हा सुधीर शिंदे इथं 11 मिनिटात तिथे जेके फाईल येईल. 11 मिनिटात तिथे येणार आणि तुमच्यावरचा अन्याय दूर करणार. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत, सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय जय. बार बार दिन ये गाए, बार दिन ये आए, बार दिन ये गाए. तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू. जोरदार हैप्पी बर्थडे सुधीर भाऊ. हैप्पी बर्थडे टू यू. बार दिन ये आए, बार दिन ये गाए. ये मेरी आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू सुधीर भाऊ. हैप्पी बर्थडे टू यू. बेकरार हो के दामन थाम लूं मैं किसका. बेकरार हो के दामन थाम लूं मैं किसका. क्या मिसाल दूं ऐसी नाम लूं मैं किसका. नहीं ऐसा हंसी कोई नहीं है जिस पे नजर ये रुक जाए. बेमिसाल जो हो आए. तुम जियो हजारों साल ये